श्लोक 10. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामी बुद्धियोगं येन मामुपयांती ते. अर्थ: नेहमी, अगदी सदा सर्वदा माझ्या म्हणजे परमेश्वराचे ठिकाणी चित्त असून हा योग सतत करणाऱ्यांना व प्रेमपूर्वक माझेच भजन करणाऱ्यांना मी बुद्धियोग देतो, ज्यामुळे ते माझ्या म्हणजेच ईश्वराच्या स्वरूपाला येऊन मिळतात, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: वरील दोन्ही श्लोकात सांगितल्याप्रमाणे ज्यांना भक्तियोग साध्य झाला आहे व त्यामुळेच त्यांना ईश्वरविषयक तत्त्वज्ञान समजले आहे, ते लोक नेहमी त्याच विचारात दंग राहतात. ज्यांचे जीवन परमेश्वराला समर्पित झाले आहे ते काया वाचा मनाने सतत ईश्वराचेच चिंतन करीत असतात. त्यांना सतत योगी असे म्हटले आहे. त्यांचे जीवन पूर्णपणे योगमय झालेले आहे. त्यांना वेगळेपणाने तो योग किंवा भगवंताचे चिंतन करावे लागत नाही. ते ज्या अवस्थेत, त्या अवस्थेत तो योग सतत त्यांचा होतच राहतो. त्यांचे मनात यांचे मनात चित्तात नेहमी एकच विषय असतो, त्यामुळे ते परमेश्वराला प्राप्त होतात. अशांसाठी सतत युक्तानाम असे भगवंतांनी इथे म्हटलेले आहे. भजताम प्रीतिपूर्वक. अशा भक्तांना ज्ञानाची अथवा वैराग्याची इच्छा नसते. त्यांना सांसारिक भोग, वैभव, अगदी रिद्धी सिद्धी इत्यादी गोष्टींची सुद्धा अभिलाषा नाही. इतकेच काय, पण तुकोबांसारखे भक्त शिरोमणी तर म्हणतात, न लगे मुक्ती आणि संपदा, पण भक्तीचा भाव मात्र माझा कायम राहू देत, संत संगती त्याच्यासाठी मला मिळू देत, अशी प्रार्थनाच ते भगवंताजवळ करतात. असे अनेक भक्त नित्य निरंतर भगवंताशिवाय इतर कशाचाच विचार करत नाहीत. ददामी बुद्धी योगंतम. मग अशा भक्तांना कोणत्याही व्यक्ती, घटना, वस्तू इत्यादीचे संयोग वियोगाचे दुःख किंवा सुख असे काहीच होत नाही आणि अशा गोष्टी त्यांच्यावर कोणताच परिणाम करू शकत नाहीत. त्यांचे चित्त नेहमीच सम राहते. ते भगवंताचे ठिकाणी स्थिर असते. समत्व चित्ताचे असल्याने त्यांना योग अगदी सहज साध्य झालेला आहे. असेल त्या परिस्थितीत त्यांचे चित्त स्थिर राहते. म्हणजेच दुसऱ्या अध्यायात याबाबत भगवंताने विस्ताराने वर्णन केलेल्या स्थितप्रज्ञाची लक्षणे आपण लक्षात घेतली पाहिजेत आणि अशाच भक्तांना भगवंत बुद्धियोग देतो. खरे तर ते भगवद्रूपच झालेले असतात. त्यांना काही द्यावे असे भगवंताजवळ काही शिल्लकच राहिलेले नसते. पण भक्तांना तो बुद्धियोग देतो. म्हणजे काय, तर त्यांना आता पूर्णतेचा अनुभव येतो. ज्ञानदेव याचे वर्णन पुढील ओवीत करतात. ते म्हणतात, परी आपण पे वीण जे एक, ते तैसेची सुख साजूक, सप्रेमेळा लागी देख ठेविले जतन. माझ्याजवळ एक असं काहीतरी वेगळं सुख आहे आणि ते सुद्धा कसं आहे, साजूक सुंदर आहे, आणि ते मी इतके दिवस माझ्या ह्या अशा प्रेमळ भक्तांसाठी जणू काही जपून ठेवलं होतं आणि ते मी त्यांना इथे देतो. म्हणजेच बाह्य शरीर सोडून जे एक उत्कृष्ट असे आत्मसुख आहे ते भगवंताने अशा भक्तांसाठी इतके दिवस जतन करून ठेवले होते, ते त्यांना तो देतो. विषमतेमध्ये प्रपंच आहे, पण भगवंत मात्र समतेतच आहे, कारण तो द्वंद्वातीत आहे. ते द्वंद्व समाप्त झाले की जे काही आहे ते सर्व भगवंतच आहे असा अनुभव येणे हाच तो बुद्धियोग आहे, असे तू समज, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. म्हणजेच दुसऱ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे समत्व योग उच्यते, तो हाच आहे. याच बुद्धियोगाला कर्मयोग म्हणजे निष्काम कर्म करणे किंवा निष्काम भक्ती असे सुद्धा म्हटलेले आहे. आणि हा योग एकदा साधला की मग भगवंत आणि भक्तामध्ये कोणतेच अंतर शिल्लक राहत नाही, असे अर्जुनाला इथे भगवंतांनी सांगितलेलं आहे. इथे आपण थांबूया.
श्लोक 11. तेषामेवानुकंपार्थमहमज्ञानजन्तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. अर्थ, त्यांच्यावर अनुग्रह करण्यासाठीच म्हणजे भगवंत त्यांचे आत्मभावात म्हणजेच अंतःकरणात शिरून तेजस्वी ज्ञानदीपाने अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो. विवरण: भगवंताच्या त्या भक्तांमध्ये एका भगवत भक्ती वाचून अन्य कोणत्याच गोष्टीची इच्छा उरलेली नसते. अगदी मुक्तीची म्हणजे मोक्षाची सुद्धा त्यांना इच्छा नसते, त्यांना त्याची गरज सुद्धा कधी वाटत नाही. मग अशा भक्ताला काय द्यावे? त्याचे निष्काम भजन पाहून त्याची काहीतरी सेवा करायला पाहिजे असं भगवंताला सतत वाटत राहते. म्हणूनच भगवंत त्यांना बुद्धियोग व ज्ञानयोग प्रदान करतात. ददामी बुद्धियोगंतम किंवा आणि ज्ञानदीपेन भास्वता. बुद्धियोग म्हणजे कर्मयोग व ज्ञानयोग ही दोन्ही साधने आहेत. या साधनांचा माझे भक्त उपयोगच करत नाहीत, कारण मला प्राप्त करण्याचे महत्त्वाचे साधन जे भक्ती आहे ती त्यांना साध्य झालेली आहे, म्हणून ते याचा विचारसुद्धा करत नाहीत. ज्ञानयोग प्रदान करणे म्हणजे ज्या अज्ञानामुळे प्रत्येकाला मी कोण, माझे स्वरूप काय असे जे प्रश्न अनुत्तरित राहिलेले आहेत असे वाटत राहते, ते त्यांचे अज्ञान भगवंत ज्ञानयोग देऊन दूर करतो. पण इथं आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की यासाठी या भक्ताला काहीही करावे लागत नाही. या क्रिया फक्त भगवंत करीत असल्याने त्या भक्ताला श्रवण, मनन, निधिध्यास अशा प्रकारची कोणतीच साधना किंवा अभ्यास करण्याची गरज उरत नाही. त्यामुळेच कर्मयोगाने प्राप्त होणारे निष्काम भावाचे जे तत्व व ज्ञानयोगाने प्राप्त होणारा स्वरूपबोध दोन्ही अगदी सहजच प्राप्त होतात, त्याला अगदी विनासायास मिळून जातात. त्यामुळेच भक्ताचा देहाभिमान नष्ट होतो. या सर्व गोष्टी भगवंत अगदी मातेच्या प्रेमाने, आईच्या प्रेमाने आपल्या भक्तासाठी आपणहूनच करतात. म्हणजे कसं असतं की बाळाला भूक लागली आहे हे फक्त जसं आईलाच कळतं, तसंच हा भगवंत आपल्या भक्तासाठी आता आपण काहीतरी करूया म्हणून तो ह्या सगळ्या गोष्टी अगदी आपल्यापणाने त्याच्यासाठी करत राहतो. आपल्या या भक्तामध्ये कोणत्याही प्रकारची उणीवसुद्धा राहू नये असेही या भगवंताला सातत्याने वाटत असते. कर्मयोगात शांतरस व ज्ञानयोगात अखंड रस आहे, तर भक्तियोगात अनंत रस आहे. शांतरसात व अखंड रसात अनंत रस असत नाही, पण या अनंत रसात मात्र हे दोन्ही रस सामावलेले आहेत. तसेच कर्मयोग व ज्ञानयोग दोन्ही लौकिक साधने आहेत, पण भक्तियोग हा अलौकिक आहे. एकदा का अलौकिकाची प्राप्ती झाली की मग त्या लौकिकाची प्राप्ती भगवत कृपेने अगदी सहज होऊन जाते. येथे एक लक्षात घ्यायला हवे की अनंतत्व व अलौकिकत्व हे फक्त भगवंताचेच ठिकाणी आहे. भगवत रूप झालेल्या भक्ताचे ठिकाणी ते अगदी सहजच निर्माण होऊन जाते. असा हा ज्ञानी भक्तिरहित असू शकतो. एखादा ज्ञानी हा भक्तिरहित असू शकतो, पण भक्त मात्र ज्ञानरहित असू शकत नाही. ज्ञानी त्याचे ज्ञानामुळे अहंकारी होतो, पण भक्ताला ज्ञातेपणाचा अहंकारच नसतो, कारण त्यांनी इथे सगळं भगवंतालाच अर्पण केलेलं आहे आणि त्याला प्रत्यक्ष भगवंताने केलेला वासुदेव सर्व हा तत्वबोध झालेला आहे. आणि आपल्या भक्तांच्यासाठी भगवंत काय करतो तर आपल्याला ध्रुव बाळाची गोष्ट माहिती आहे की ध्रुव बाळ अरण्यात जाऊन परमेश्वराच्या दर्शनासाठी तप करतो आणि जेव्हा प्रत्यक्ष भगवंत त्याच्यासमोर येऊन उभं राहतं तेव्हा त्याला माहितीच नसतं की हाच तो परमेश्वर आहे. आणि मग मी परमेश्वर आहे, तुला काय हवं ते तू माग असं जेव्हा भगवंत सांगतो तरी पण त्याला ते काही कळत नाही. म्हणून ज्ञानदेवानी असं एक छान वर्णन केलं की मधुवनी ध्रुवासी केले
कपोले शंखे शिवतले, म्हणजे त्याच्या गालाला शंखाचा असा नुसता स्पर्श केला भगवंतानी, आणि मग त्या ध्रुवाला सर्व प्रकारचं ज्ञान तिथे आपोआप झालं. आणि मग त्यांनी भगवंताची स्तुती केली, आपल्याला काय हवं ते मागून घेतलं. असा हा भक्त आणि भगवंताचा भाव आहे, असं आपण इथे लक्षात घ्यावं. भक्तावरील भगवंताची ही अलौकिक व विलक्षण कृपेची गोष्ट पाहून अर्जुन भगवंताच्या कृपेने एकदम प्रभावित झाला व त्याने पुढील प्रमाणे भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. पुढील श्लोकात आपण पाहूया. इथे थांबूया. आपण श्लोक 12 आणि 13 याचा एकत्र अर्थ पाहणार आहोत. अर्जुन उवाच. श्लोक 12. परम ब्रह्म परं धामं पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुं. श्लोक 13. आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे. अर्थ. अर्जुन म्हणाला, तुम्ही परब्रह्म, परमस्थान आणि परम पवित्र आहात. सर्व ऋषी तुम्हाला शाश्वत, दिव्य, आदिदेव, अजन्मा, विष्णू आणि उत्तम पुरुष म्हणत आले आहेत. आणि असेच देवऋषी नारद, असित, देवल व व्याससुद्धा म्हणतात. आणि आता तुम्ही स्वतः म्हणजे भगवान श्रीकृष्ण असेच काहीसे मला सांगत आहात. विवरण. वरील श्लोकातील विवेचन ऐकल्यावर अर्जुन भगवंताला सर्वत्र उपस्थित असलेला मानण्याचा प्रयत्न करू लागला आहे. पण या प्रयत्नाच्या अवस्थेत त्याला शंकासुद्धा निर्माण झाल्या आहेत. पुढील श्लोकात भगवंताची स्तुती करून तो आपल्या शंका विचारणार आहे. अर्जुन भगवंताला म्हणतो की हे श्रीकृष्णा, तूच परमेश्वर आहेस आणि परमेश्वराला म्हणजे तुलाच परमधाम आणि परम पवित्र असे सुद्धा म्हणतात. परब्रह्म म्हणजे श्रेष्ठ, व्यापक, समर्थ तत्व. परमधाम म्हणजे अत्यंत शुद्ध, कोणत्याही प्रकारच्या विजातीय मिश्रणाविरहित जी अंतिम अशी वस्तू आहे, असा तू आहेस. आणि याच वस्तूला शाश्वत अर्थात नेहमी एकसारखी राहणारी, सनातन, चिरंतन, अपरिवर्तनशील, दिव्य अर्थात द्युलोकात, आकाशात विस्तारलेली, प्रकाशमान, तेजस्वी, सर्वांना प्रकाश देणारी अशी जी आहे, तो आदिदेव म्हणजे पहिला देव, जो सर्वांच्या आधी होता आणि तो सर्वानंतर सुद्धा राहणार आहे. अज अर्थात जन्मरहित, जो जन्म घेत नाही, सदैव आहे. तसेच जो हालचाल, प्रेरणा देतो, चालवितो तो. विभू म्हणजे जो विशेष प्रभावशाली, व्यापक व प्रभावयुक्त आहे तो. पुरुष म्हणजे या विश्वरूपी पुरीत म्हणजे नगरीत व्यापून राहिलेला तो सर्वत्र विद्यमान सुद्धा आहे. असं एवढं हे वर्णन अर्जुनाने इथे केलेलं आहे. आणि अर्जुन आता त्यांना पुढे असं म्हणतंय की सर्व ऋषीसुद्धा तुमचं असंच वर्णन करतात. कारण हे आता पुढे जे वर्णन केलेले ऋषी आहेत, हे सातत्याने धर्मराजाकडे भगवंत विषयक चर्चा करण्यासाठी येत असत. आणि त्यामध्ये कोण कोण आहेत ते आपण वरच्या या श्लोकात पाहिलेलं आहे. तर ते आहेत नारद, असित, देवल आणि स्वतः व्यासदेव इत्यादी. हे सर्वच या प्रभूचे असेच वर्णन करताना अर्जुनाने ऐकलेले आहे. आणि आता आपले म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे सुद्धा असेच तर सांगणे आहे. म्हणजे ईश्वराचे म्हणणे व ऋषींचे वर्णन हे सर्व काही एकच आहे. आता यात काही मतभेद नसल्याने ते यथार्थ म्हणजे अगदी मला सत्य आहे असंच मानले पाहिजे. भगवान श्रीकृष्णाबद्दल ऋषींचे म्हणणे पुढील प्रमाणे आहे. आणि हे सर्व वर्णन महाभारतातलं आहे, काही भीष्म पर्वातलं आहे आणि काही वनपर्वातलं आहे. कोण काय म्हणालं ते मी इथे थोडक्यात आपल्याला सांगायचा प्रयत्न करत आहे. मार्कंडेय. श्रीकृष्ण यज्ञांचे यज्ञ, तपाचे तप, भूत, भविष्य आणि वर्तमान रूप आहेत. भृगु ऋषी म्हणतात, हे देवतांचे देवता
आणि परम पुरातन असे विष्णू आहेत. अंगिरा हे संपूर्ण प्राण्यांची रचना करणारे आहेत. सनतकुमार इत्यादी यांच्या मस्तकाने आकाश आणि बाहूने पृथ्वी व्यापली आहे. तिन्ही लोक याच्या म्हणजे भगवंताच्या उदरात स्थिर आहेत. हे सनातन पुरुष आहेत. तपाने अंतःकरण शुद्ध झाल्यावरच साधक यांना जाणून घेऊ शकतो. आत्मसाक्षात्काराने तृप्त झालेल्या ऋषींमध्येही हे परमोत्कृष्ट आहेत. युद्धात कधीही पाठ न दाखवणारे असे उदार राजर्षी सुद्धा आहेत. यांची अशा उदार राजर्षी इत्यादींची हे परमगती आहेत. देवर्षी नारद असं म्हणतात की भगवान श्रीकृष्ण संपूर्ण लोकांना उत्पन्न करणारे आणि संपूर्ण भावांना जाणणारे असे आहेत. हे साध्यांच्या आणि देवतांच्या ईश्वराचेही ईश्वर आहेत. असित आणि देवल भगवान श्रीकृष्णच प्रजेच्या सृष्टीस प्रजापती आणि संपूर्ण लोकांचे एकमात्र रचयिता आहेत. तर महर्षी व्यास असं म्हणतात की आपणच वस्तूंचे वासुदेव, इंद्राला इंद्रत्व देणारे आणि देवतांचेही परम देवता असे आहात. असे सगळं या भगवंताविषयी जे ऋषींनी काय म्हटलं आहे ते अर्जुनाने इथे पुन्हा एकदा भगवंतांना सांगितलं आहे. आणि पुढेही अजून अर्जुन काहीतरी सांगणार आहे ते आपण पुढच्या श्लोकात पाहूया. इथे आपण थांबूया. श्लोक 14. सर्वमेतद्धृतं मन्ये यन्मां वदसि केशव न हि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः. अर्थ, हे केशवा, तुम्ही मला जे सांगत आहात ते सर्व मी अगदी सत्यच मानतो. हे भगवान, देव अथवा दानव तुमचेच स्वरूप जाणत नाहीत. विवरण. वरील श्लोकात वेगवेगळ्या ऋषींनी भगवंताचे वर्णन केले आहे असे अर्जुनांनी सांगितले. तरी सुद्धा त्याचे खरे स्वरूप कोणीच जाणू शकत नाही असेही तो या श्लोकात भगवंतालाच म्हणत आहे. केशव म्हणजे क म्हणजे ब्रह्मदेवाला, अ म्हणजे विष्णूला आणि ईश म्हणजे शंकराला म्हणतात. व म्हणजे स्वरूप. अशा प्रकारे ब्रह्मा, विष्णू व महेश यांचे जे स्वरूप आहे ते म्हणजेच केशव आहे. म्हणजेच संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि संहार करणारे केवळ आपणच आहात असे केशव या संबोधनाने व्यक्त होत आहे. यत म्हणजे आत्तापर्यंत जे मला म्हणजेच अर्जुनाला तुम्ही सांगितले ते ऋतम म्हणजे सत्यच आहे असे मी म्हणजे मान्यच करतोय. पण आपणापासून कोणी वेगळा नाही. आपणच सर्वश्रेष्ठ आहात. सर्वांचे मूळ सुद्धा आपणच आहात. तर याबद्दल सुद्धा मला काही शंका उरलेली नाही. म्हणून ते सर्व मी सत्यच मानत आहे. भगवंताने 7व्या अध्यायापासून जे काही सांगितले त्यावर अर्जुन इथे विश्वास प्रगट करत आहे. नाही ते भगवन व्यक्ती विदुर देवा न दानवाः. भगवंताच्या प्रगट होण्याला देवता, अगर महर्षी अथवा दानव कोणीच जाणत नाही. हे सुद्धा सर्व योग्यच आहे. कारण मानवापेक्षा देवतांचे ठिकाणी दिव्यत्व व शक्ती जास्त असते. पण ती शक्ती अथवा दिव्यता भगवंत तत्व जाणून घ्यायला फारशी उपयोगी नसते. कारण ती प्राकृत म्हणजे उत्पन्न होणारी व नष्ट होणारी अशी आहे. ते आपल्या प्रगट होण्याचे तत्वाला पूर्णपणे जाणू शकत नाहीत. जर देवताच जाणू शकत नसतील तर दानव तरी कसे जाणणार? आणि दानव किंवा राक्षस यांचे तात्पर्य असे आहे की यांचेजवळ विलक्षण अशी मायावी शक्ती आहे. तिच्या योगे ते आपला विचित्र प्रभाव मात्र नेहमीच दाखवतात. पण ही मायावी शक्ती व तिचा प्रभाव भगवंताला जाणून घेऊ शकत नाही. भगवंतासमोर या सर्व शक्तींचा प्रभाव अजिबातच पडत नाही. प्रकृती व प्रकृतीच्या जेवढ्या शक्ती आहेत त्या सर्वांचे पलीकडे भगवंत आहे आणि तो अनंत असीम असा आहे. ते तत्व अविनाशी आहे. त्याला असे जाणून घेणे
सहजच शक्य नसते. म्हणूनच मानव, देव अथवा दानव त्याला कोणीच आपल्या शक्तीने, बुद्धीने, चातुर्याने जाणू शकत नाहीत. फक्त अनन्यपणे त्याला शरण गेल्यासच केवळ त्याच्याच कृपेने त्याला जाणता येते. असा हा सगळे जे काही आहे हे अर्जुन इथे भगवंताला म्हणत आहे. देव आणि दानव दोघेही आत्मज्ञानाची इच्छा करू लागले. आत्मज्ञान झाले की सर्व लोकांची व सर्व कामनांची प्राप्ती होते. देवांपैकी इंद्र व असुरांपैकी विरोचन हे दोघं या विशेष विद्येचे अध्ययन करण्यासाठी गुरुकुलात गेले होते. प्रजापतीच्या या गुरुकुलात ते एकाच वेळी अध्ययन करीत होते. देव दैवी वृत्तीने तर असुर आसुरी माया शक्तीने युक्त असतात, हे आपण वरती पाहिलेच आहे. दोघांची संस्कृती सुद्धा भिन्न आहे. दोघांची ध्येये वेगळी आहेत. असुर किंवा दानव हे भोगकामी असल्याने त्यांना प्रत्येक गोष्टीचा उपयोग केवळ आपल्या भोगासाठीच व्हावा असे वाटत असते. ते लवकरात लवकर साध्य व्हावे याची त्यांना घाई पण असते. त्यामुळेच विरोचन या गुरुकुलात फक्त 32 वर्षे राहिला, तर इंद्र मात्र अगदी चिकाटीने तिथे 100 वर्षे राहिला. त्याने उत्तम ज्ञान संपादन केले, तर विरोचनाने अर्धवटच शिक्षण घेतले. रावण, बली, प्रल्हाद इत्यादी असुरांनी विद्याध्ययन केले होते. ते विद्वान म्हणूनही प्रसिद्ध होते. म्हणजेच असुरसुद्धा विद्याध्ययन करीत होते असे शिक्षण घेतले असले तरी या विद्वान असुरांना किंवा या देवांना परमेश्वराचे यथार्थ ज्ञान झालेच नाही, असे भगवंतांनी इथे आपल्याला सांगितले आहे. इंद्र व विरोचन यांचे अध्ययनाचा उल्लेख छांदोग्य उपनिषदावरून घेतला आहे आणि हा संदर्भ पंडित सातोळेकर यांच्या पुस्तकात आहे. इथे आपण थांबूया. श्लोक 15. स्वयमेवात्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देव जगत्पते. अर्थ: हे पुरुषोत्तम, भूतांचे उत्पादक, भूतांचे ईश्वर, देवाधिदेव आणि जगतपते स्वतःच आपण आपल्याला जाणणारे असे आहात, असे अर्जुन भगवंताला इथे म्हणत आहेत. विवरण: मागील श्लोकाला अनुलक्षून अर्जुन भगवंताची स्तुती करत आहे. त्याने या एकाच श्लोकात 5 संबोधनाने त्याचे वर्णन सुद्धा केले आहे. भूतभावन, भूतेश, देवदेव, जगतपते व पुरुषोत्तम. भूतभावन म्हणजे संपूर्ण प्राण्यांना संकल्प मात्राने उत्पन्न करणारा असा भूतभावन आहे. सर्व प्राण्यांचे आणि देवांचे सुद्धा ईश्वर किंवा मालक, जड, चेतन, स्थावर, जंगम अशा संपूर्ण जगताचे पालनपोषण करणारे जगतपती आणि सर्व पुरुषांमध्ये उत्तम असल्याने इहलोकात व वेदामध्ये सुद्धा याला पुरुषोत्तम असे म्हणतात. अशा प्रकारे गीतेमध्ये एकाच वेळी 5 विशेषणांनी अर्जुनाने स्तुती केलेला हा केवळ एकमेवच श्लोक आहे. भगवंताने अर्जुनावर विशेष कृपा केली आहे आणि हे जाणूनच अर्जुनाने इथे भगवंताची स्तुती केली आहे. हा भगवंत कसा आहे तर तो स्वतः जाणणारा आहे. त्याचे व्यतिरिक्त त्याला संपूर्णपणे कोणीच जाणू शकत नाही. परमात्म्याला ओळखणे खरोखरच कठीण आहे. जो कोणी असे सांगत असेल तो असत्य भाषण करीत आहे असे नक्कीच समजावे. कारण ज्याने परमात्म्याचे अंशतः स्वरूप जरी जाणले तरी तो त्याचे विराट रूप मनोमन समजतो आणि त्याचबरोबर त्याला हे सुद्धा कळते की त्याचे संपूर्ण आकलन होणे आपल्या शक्तीच्या किंवा ज्ञानाच्या पलीकडे आहे. म्हणून असा कोणी मी परमात्मा जाणला आहे असे म्हणत नाही. कारण ज्याप्रमाणे सागराचे ज्ञान कोणालाही संपूर्णपणे होत नाही, तसेच या परमात्म्याचे ज्ञान कोणाला शक्य नसते. म्हणूनच त्याला स्वसंवेद्य, स्वतःला जाणणारा असे म्हटले आहे. इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादीने त्याचे स्वरूप जाणता येत नाही. या श्लोकातील
भूतभावन, भूतेश, देवदेव, जगतपते आणि पुरुषोत्तम या 5 संबोधनांना क्रमशः सूर्य, शिव, गणेश, शक्ती आणि विष्णू अशा देवता आहेत असे आपण मानू शकतो. अर्थातच या 5 भिन्न देवता किंवा शक्ती यांचे मूळ हा परमात्माच आहे आणि अर्जुनालाही नेमके हेच या श्लोकात सुचवायचे असेल. इथे आपण थांबूया. श्लोक 16. वक्तुमर्हस्य शेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः याभिर्विभूतिभिर्लोकान्निमास्त्वं व्याप्य तिष्ठती. अर्थ: म्हणून ज्या विभूतीने आपण हे सर्व लोक व्यापून राहिला आहात त्या आपल्या दिव्य विभूतींचे वर्णन आपण मला पूर्णपणे सांगावे, कारण ते वर्णन करणे फक्त आपल्यालाच शक्य आहे असे अर्जुन इथे भगवंतांना विनंती वजा सांगत आहे. विवरण पाहूया. परमेश्वर सर्व व्यापक आहे. तो नाही असे कोणतेच ठिकाण नाही. तरीसुद्धा काही ठिकाणी मात्र तो विशेष रूपाने प्रगट झालेला आपल्याला दिसतो. त्याची शक्ती अधिक प्रमाणात तिथे प्रकाशित झालेली आहे. सर्व ठिकाणी परमेश्वराची भूती आहे, पण जेथे त्याची शक्ती किंवा प्रकाश विशेषत्वाने प्रकट झालेला असतो त्यालाच विभूती असे म्हणतात. ईश्वर तर सर्वत्र आहे हे जरी खरे असले तरी ही गोष्ट सर्वसामान्यांना कळत नाही. पण जेथे अधिक सामर्थ्य आहे तिथे त्याचे अस्तित्व सर्वांना जाणवते. आणि ज्याप्रमाणे अग्नितत्व सर्वव्यापक आहे, पण आग, वीज, सूर्य या ठिकाणी त्याचे सामर्थ्य अधिक प्रमाणात प्रगट झाल्याने त्या 3 विभूती आहेत असे आपल्याला म्हणता येते. म्हणूनच अर्जुन भगवंताला विचारत आहे की आपण तर सर्व व्यापक आहात हे खरं सुद्धा आहे, पण कोणत्या स्थानी आपण विशेषत्वाने व्याप्त आहात ते तुम्ही मला कृपा करून सांगावे. कारण या ठिकाणी अर्जुन जिज्ञासू साधकाप्रमाणे प्रश्न विचारतोय. साधकाला परमेश्वराचे चिंतन करायचे आहे, त्यासाठी हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. यापूर्वी 7व्या, 9व्या व या अध्यायाचे सुरुवातीला भगवंताने काही विभूती आपल्याला सांगितलेल्या आहेत आणि त्यांना जाणल्यामुळेच भक्तियोग दृढ होत आहे. म्हणूनच या सर्व विभूतींना जाणून घेऊन तो योग दृढतर होण्यासाठी सर्वच विभूती सांगाव्यात अशी विनंती अर्जुन इथे करीत आहे. दिव्य विभूती म्हणजे जे काही विशेष दिसते ते मुळात परमेश्वरच असते. संसाराची म्हणजे सृष्टीची विलक्षणता पाहणे हा भोग आहे, तर भगवंताची विशेषता आणि विलक्षणता पाहणे, विभूती जाणणे हा योग आहे. अशा विविध विभूतींनी हे सर्व त्रैलोक्य व्यापलेले आपल्याला दिसते. आकाश, वायू, तेज, पृथ्वी ही सर्व महाभूते त्याच्याच विभूती आहेत. विज्ञानाने ज्यांचा शोध लावला ते प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन हे सर्व परमतत्वाने व्यापलेले आहेत. त्या परमाणूंनीच हे सर्व विश्वसुद्धा व्यापलेले आहे. अशा सर्व व्यापी विभूतींबद्दल सांगायला फक्त परमात्माच समर्थ आहेत, कारण इतर कोणीच त्याविषयी काही सांगू शकणार नाहीये. म्हणूनच अर्जुन इथे भगवंताला आपल्या विभूती सांगण्याची विनंती करीत आहे. इथे आपण थांबूया. श्लोक 17. कथं विद्यामहं योगिस्त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिंत्योऽसि भगवन् मया. अर्थ: हे योगीन म्हणजेच योगेश्वर श्रीकृष्ण, सर्वथा तुझेच चिंतन करणाऱ्या मला तुझे ज्ञान कसे होणार रे? हे भगवन, कोणत्या कोणत्या वस्तूंच्या ठिकाणी मी तुझ्या भावनेने चिंतन करू ते तू मला कृपा करून सांग असे अर्जुन भगवंताला इथे विनंती करत आहेत. विवरण: आता अर्जुनाला असा प्रश्न पडला आहे की भगवंताचे रूप इतके दिव्य भव्य आहे की नेहमी चिंतन करीत राहिले तरी तो काही जाणता येणार नाही. कितीही बुद्धी चालवली तरी ते परमात्म्याचे रूप कोणी कसाच जाणणार, म्हणजे जाणणारच नाही. ते जाणणे अशक्य सुद्धा आहे. म्हणून तो विचारतोय की भगवंताचे चिंतन कोणत्या भावामध्ये होऊ शकेल, आणि हे सांगायला
फक्त केवळ भगवान श्रीकृष्णच समर्थ आहेत, कारण तेच त्याचे खरे स्वरूप जाणतात. या अध्यायातील 7व्या श्लोकात भगवंत म्हणतायत की जो कोणी माझ्या विभूतींना आणि योगाला तत्वाने जाणतो तो अविचल भक्तियोगाने असा युक्त होतो. तसेच 9व्या अध्यायात अनन्य भक्त माझे सदैव चिंतन करीत असतात असेही भगवंताने सांगितलेले आहे. आता सदैव चिंतन करायचे झाल्यास ते कोठे आणि कसे करावे, तसेच भगवंताला तत्वाने जाणून घेणे शक्य तरी आहे का, असे अनेक प्रश्न अर्जुनाच्या मनात येत आहेत आणि म्हणून त्यांनी ते अतिशय मोकळेपणाने भगवंताला विचारले आहे. भगवंताला तो विचारतोय की आपण कोणकोणत्या रूपात विशेषत्वाने प्रगट झाला आहात ते अगदी कृपा करून मला सांगा. इथे एक लक्षात घेतले पाहिजे की अर्जुनाचा हा प्रश्न फक्त जिज्ञासेपोटी नाही आहे, तर तो सर्व साधकांचा प्रातिनिधिक अशा स्वरूपाचा आहे. येथे आपण अजून एक लक्षात घ्यायला हवे की भगवंताचे दृष्टीने विशेषत्वाने अगर गौणत्वाने असा कोणताच भेद नाही. तो आपल्या मानवी पातळीवर केवळ साधकाचे दृष्टीतून आहे. साधकाला सुद्धा एकदा तत्वाची अनुभूती आली की त्याचे जवळ सुद्धा हा भेद शिल्लक राहणार नसतो. पण ते जाणण्यासाठी सद्गुरूची कृपा असावी लागते आणि अर्जुनाला तर श्रीकृष्णासारखा सद्गुरू लाभला आहे आणि म्हणूनच त्याला या सर्व गोष्टी त्यांचेच म्हणजे सद्गुरूचेच मुखाने सांगितल्या जातील आणि अर्जुनामुळे आपल्यासारख्या अनेक साधकांना सुद्धा याचा उपयोग होईल. इथे आपण थांबूया. श्लोक 18. विस्तरेणात्मनो योगं विभूतींच जनार्दन भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम. अर्थ, हे जनार्दना, आपला योग व विभूती तू मला फिरून विस्तारपूर्वक सांग, कारण तुझ्या वचनामृतामुळेच श्रवण करणाऱ्या माझी अजून तृप्तीच झालेली नाही आहे. विवरण पाहूया. भगवान श्रीकृष्णाने आत्तापर्यंत जे काही सांगितले ते इतके सुंदर होते की ते कधीच संपू नये असे अर्जुनाला वाटायला लागले आणि म्हणूनच श्रीकृष्णाच्या भाषणाला तो अमृत असे म्हणत आहे. आणि ते अमृतरूपी शब्द कितीही ऐकले तरी त्याची तृप्ती होत नाहीये, म्हणून तो पुन्हा तू एकदा मला सांग असे म्हणत आहे. भगवान श्रीकृष्ण हे उत्तम वक्ता होते. त्यांचा आवाज सुमधुर होता. आपले कोणतेही म्हणणे किंवा विचार इतरांना समजावून सांगणारे ते उत्तम असे शिक्षक सुद्धा होते. आवाजातील गोडवा अवीट अशा प्रकारचा होता. वेदांतापासून सर्व व्यावहारिक गोष्टीतील कोणत्याही विषयांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांचे विचार प्रगल्भ होते व ते सरळ सोप्या रसाळ भाषेत सांगण्याचे वक्तृत्व कौशल्य त्यांचे जवळ होते. म्हणूनच रणांगणावरची रणधुमाळी विसरून अर्जुन त्यांची अमृतवाणी ऐकण्यास अत्यंत उत्सुक झालेला आहे आणि तो भगवंतांना विस्ताराने ते मला सांगण्याची विनंती करीत आहे. अर्जुनाच्या मनातील हा अर्थभाव ओळखून श्रीकृष्णाला सुद्धा खूपच आनंद झाला आणि त्याने अर्जुनाची विनंती एकदम मान्य करून विभूती सांगायला सुरुवात केली आहे आणि ती आपण पुढील श्लोकातून पाहणार आहोत. इथे आपण थांबूया. श्लोक 19. श्री भगवान वाच हंतते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरस्य मे. अर्थ, श्री भगवान म्हणतात, अरे कुरुश्रेष्ठ अर्जुना, ठीक आहे, मी आपल्या मुख्य दिव्य विभूती तुला सांगतो, कारण माझ्या या विभूतींच्या विस्ताराला तर अंतच नाहीये, त्या खूपच आहेत. मग तू इकडे लक्ष दे. विवरण. श्रीकृष्ण भगवान म्हणाले की माझ्या दिव्य अशा विभूती मुख्यत्वे करूनच मी तुला सांगणार आहे, कारण त्यातील महत्त्वाच्या विभूती सांगतो त्याचे कारण सुद्धा असे आहे की माझ्या विभूतींचा विस्तार इतका प्रचंड आहे की त्याचा कोणाला अंतच लागणार नाही. हे सर्व ब्रह्म तर त्यानेच व्यापलेले आहे. या सर्व गोष्टींची यादी करणे अगदीच अशक्य आहे.
म्हणूनच त्यातील फक्त मुख्य गोष्टी मी तुला सांगतो. या ठिकाणी भगवंत आपल्या विभूती सांगत आहेत. एक भूती आहे आणि दुसरी विभूती आहे. भूती म्हणजे होणे, असणे, सुख, विजय, धन, ऐश्वर्य, महत्त्व, शक्ती इत्यादी गोष्टी आहेत, म्हणून त्या भूती. पण याच गोष्टी विशेष प्रभावित किंवा प्रगट होतात तेव्हा त्या विभूती म्हटल्या जातात. ईश्वराची भूती म्हणजेच सत्ता तर अणुरेणूत प्रत्येक वस्तूतच आहे, पण त्याचा विशेष प्रभाव काही थोड्या गोष्टीमध्ये आपण अनुभवू शकतो आणि आपल्याला तसं दिसतंसुद्धा. विभूती ही गोष्ट माणसाच्या दृष्टीने आहे, मात्र ईश्वराच्या दृष्टीने ते तसे काही नाही आहे, कारण तो तर सर्वत्र समभावानेच स्थित आहे. आपण मागेसुद्धा पाहिलं आहे की भगवंतांनी सांगितलं आहे, समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वर किंवा समोहम सर्वभूतेषु आणि समम पश्यती सर्वत्र समवत स्थितम ईश्वर. अशा रीतीने हा भगवंत समभावाने असल्याने तो ओळखणे आपल्यासारख्या सामान्य माणसाला तर शक्यच नसते. म्हणून विभूतीमध्ये त्याला पाहावे लागते. ते त्याचे लक्षात येते, कारण त्यामध्ये दिव्यत्व म्हणजे विशेषत्व असते. तसेच प्राधान्यतः म्हणजे फक्त प्रमुख. येथे अर्जुनाला कुरुश्रेष्ठ असे संबोधन उपयोगात आणले आहे, कारण हा अर्जुन कुरुमध्ये पूर्णपणे भगवंताला जाणून घेण्याची इच्छा करणारा असा आहे. शिवाय तो पराक्रमाने सुद्धा कुरूंमध्ये श्रेष्ठच असा आहे. भगवंत अर्जुनाला त्यांच्या विभूती संक्षेपाने सांगणार आहेत. त्याचे एक कारण असे आहे की भगवंत हा अनंत आहे, त्याच्या विभूतीसुद्धा अनंतच आहेत. त्याचमुळे त्याचा विस्तार कोणी सांगू शकत नाही आणि कोणी ऐकूही शकणार नाही. जर कोणी तसे सांगितले किंवा ऐकले असे म्हटले तर मग तो अनंत असणार नाही, पण तसं नाही आहे, कारण तो अनंत आहेच. येथे एक वेगळा विचारही प्रगट झालेला आहे. अर्जुन हा भगवंताच्या सर्व विभूतींना विस्ताराने ऐकण्याची इच्छा प्रगट करतोय आणि याचे कारणसुद्धा असे आहे की अर्जुनाचे मनात भगवंताला संपूर्णपणे जाणण्याची जिज्ञासा प्रगट झाली आहे. तर कारण असे आहे की माणूस खूप गोष्टी ऐकू शकतो, डोळ्याची शक्ती मात्र सीमित आहे. म्हणूनच अध्यात्मात आणि भक्तियोगात श्रवणाला फार महत्त्व दिले आहे. शब्द हा कानाचा विषय आहे. शब्द दोन प्रकारचे असतात, एक वर्णनात्मक आणि एक ध्वन्यात्मक. कानाने शब्द ऐकल्यानंतर आपल्याला प्रत्यक्षाचे सुद्धा ज्ञान होते आणि अप्रत्यक्षाचेही ज्ञान होते. प्रत्यक्ष म्हणजे ज्या गोष्टी आपण ऐकतो आणि पाहतो त्या, पण अप्रत्यक्ष म्हणजे पाहता येत नसलेल्या गोष्टी. उदाहरणार्थ स्वर्ग, नरक किंवा एखाद्या ठिकाणी घडलेली गोष्ट किंवा एखाद्या विशिष्ट प्रदेशाचं वर्णन, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण ऐकल्या तरीसुद्धा त्या आपल्याला नीट कळतात. म्हणजे आपल्या जणू काही आपण काही वेळा म्हणतो की ऐकतोय तरी अगदी ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं, हा असा त्यातला भावार्थ आहे. म्हणूनच वेदांत प्रक्रियेत श्रवण मनन निदिध्यास यामध्ये श्रवणाला प्रथम स्थान दिले आहे आणि अगदी तीच गोष्ट भक्तीत सुद्धा आहे. नवविधा भक्तींमध्ये श्रवण प्रथम येते. शास्त्रामध्ये परमात्म तत्वाचे वर्णन केले आहे आणि त्याचे ज्ञान म्हणजे परोक्ष ज्ञान आहे. आपल्याला श्रवणाने म्हणजे कानानेच होत असते. कानाने ऐकल्यानंतर त्यानुसार ती गोष्ट मानून किंवा जाणून घेऊन आपण त्या परमात्म तत्वाचा साक्षात्कार करून घेऊ शकतो. शब्दामध्ये अचिंत्य अशी शक्ती असते. मनुष्य जेव्हा झोपतो त्यावेळी झोपेत इंद्रिय संकुचित होतात. ती मनात होतात. मन संकुचित होऊन बुद्धीत व बुद्धी अज्ञानात लीन होत असते. असे असले तरी झोपेत असलेल्या एखाद्या माणसाला त्याचे नाव घेऊन जर आपण हाक मारली तर तो चटकन जागा होतो. शब्दात इतकी शक्ती आहे की ती अविद्येत लीन झालेल्याला देखील जागा करते. शब्दात अशी अनंत शक्ती आहे. दृष्टी पदार्थांपर्यंत जाऊन थांबते, परंतु शब्द
कानापलीकडे असलेल्या स्वपर्यंत जाऊन पोहोचतो. इतर इंद्रिये केवळ आपापल्या विषयालाच ग्रहण करू शकतात, पण परमात्म तत्वाला ग्रहण करू शकत नाहीत. कारण हे तत्व इंद्रियांचा विषयच नाही, तो स्वचा विषय आहे. त्याचे ज्ञान स्वनेच होते. म्हणूनच स्वयमेवात्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम, म्हणजे तोच त्याला जाणणारा असे असले तरी त्याचे ज्ञान कान शब्दाद्वारा ग्रहण करू शकतात व त्याचेपर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकतात, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. आपण इथे थांबूया. श्लोक 20. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहमादिश्च मध्यैच भूतानामंत एव च. अर्थ, हे गुडाकेश अर्जुना, मी परमेश्वर सर्व प्राण्यांचे ठिकाणी राहणारा आत्मा आहे. भूतांचा आदी, मध्य आणि अंत सुद्धा मीच म्हणजे परमेश्वरच आहे. विवरण. भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत की परमेश्वरच आत्मा आहे आणि तो सर्व भूतांच्या समुदायात म्हणजेच सर्व भूतांमध्ये स्थित असतो. भूत म्हणजे जे जे अस्तित्वात आहे ते सर्व. या विश्वातील सर्व प्राणी मात्रात आत्मा असतो. या आत्म्याला आजचे वैज्ञानिक अजून समजू शकलेले नाहीत. हा सर्व जीवांवर अधिसत्ता गाजवतो. थोडा विचार करून जर डोळसपणे अवतीभोवती पाहिले की आपल्याला आत्म्याचे अस्तित्व कळू शकते. जे निर्जीव पदार्थ आहेत तेही भूत आहेत, यामध्ये सुद्धा आत्मा असतोच. आत्मा ही विश्वामागची मूल शक्ती आहे आणि ती सर्व निर्जीव पदार्थामध्ये सुद्धा असतेच. अणूंच्या आतमध्ये असलेल्या परमाणूंमध्ये जी योजनाबद्ध हालचाल घडते ती केवळ आत्म्यामुळेच. आत्मतत्व हे अगदी विलक्षण असे आहे. हा आत्माच सर्वांचे आदी आहे. आकाशसुद्धा याचे पासूनच निर्माण झाले आहे. म्हणून आकाशाचे आधीसुद्धा हा होताच. प्रत्येकाचे जीवनसुद्धा तोच व्यतीत करीत असतो. म्हणूनच मध्यही तोच आहे. जसे दगडापासून मूर्ती केली तरी त्या मूर्तीत दगड असतोच, तसेच हे सर्व आहे. प्रत्येक पदार्थाचा अंत होणे ही अत्यावश्यक गोष्ट आहे. कोणाचाही अंत झाला नाही तर हे जग चालणारच नाही. प्रत्येकाचा अंत ही गोष्ट सुद्धा आत्माच ठरवतो. आपण मृत्यू ही वेगळी देवता मानलेली आहे. तिलाच यमराज किंवा यमधर्म असे आपण म्हणतो. पण प्रत्यक्षात मात्र मृत्यू म्हणजे आत्माच आहे. या सर्व गोष्टींचे बीज परमेश्वर म्हणजेच आत्मा आहे. त्याचा विस्तार म्हणजे हे विश्व आहे आणि त्यामुळेच सारे विश्वच त्याची दिव्य विभूती आहे. त्यानेच सर्व काही व्यापून टाकलेले आहे. म्हणूनच वासुदेव सर्वमिती हे तत्व लक्षात घेऊन साधकाने सर्वत्र त्याचेच दर्शन घेण्याचा प्रयत्न करावा. कारण बीजरूपाने असलेल्या या परमात्म्याशिवाय चराचर सृष्टी असूच शकत नाही. म्हणून भगवंताचे तसेच चिंतन करीत जावे, असे भगवंतांनी अर्जुनाला इथे सांगितलं आहे. इथे आपण थांबूया.